खेड़ चुनाव के माहौल में मंत्री योगेश कदम ने खेड़कर परिवार को आवेशपूर्ण अंदाज में चेतावनी दी है। कदम ने कहा कि पिछले 15 सालों का वनवास खत्म हो गया है और खेड़ में जो भी गड़बड़ी हुई है उनका खुलासा हो चुका है। मंत्री योगेश कदम ने खेड़कर परिवार को सीधे चेतावनी दी कि अगर तुम आगे आए तो मैं तुम्हें सींग पर ले लूंगा। कदम ने दावा किया कि खेड़ में पिछले 15 सालों में जो भी गलतियां हुई हैं उनका खुलासा हो गया है और अब वो वनवास समाप्त हो चुका है। ऐसे कड़े बयान स्थानीय चुनावी शीत युद्ध को और गरमा सकते हैं। विरोधी दल के द्वारा इसे मुद्दा बनाया जा सकता है और स्थानीय मतदाता भावनाएं मजबूत हो सकती हैं। खेड़कर परिवार या उनके समर्थक इस पर कड़ा प्रतिवाद दे सकते हैं। प्रशासनिक या कानूनी कदम की संभावना भी रहती है अगर बयान को धमकी के रूप में देखा जाए। थोड़ा सा मला वाटतं बराच वेळ झाला सगळे थांबलेले आहे, अधिक वेळ घेणार नाही, पण जरा एकदा आवाज आला पाहिजे, बरोबर की नाही? जोपर्यंत आवाज येतोय का एकदा जोरात घोषणा द्यायची. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, शिवसेना जिंदाबाद, महायुतीचा विजय असो. आता निवडून वाटते महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा, हिंदुलय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीचं अभिवादन करतो. भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीचं अभिवादन करतो. शिवसेनेचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आपल्या शहराचे मार्गदर्शक सन्माननीय रामदास भाई, आज खेड नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवाराचा महायुतीचे उमेदवार माधुताई पुढ्या त्यांचा उमेदवारी अर्ज नामनिर्देशन भरण्याकरिता उपस्थित शिवसेनेचे उपनेते दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सन्माननीय संजय जिकदम साहेब, शिवसेनेचे उपनेते चव्हाण साहेब, भाजपचे जिल्हा प्रमुख मोरेजी, शिवसेनेचे भाजपचे उपस्थित सर्व मान्यवर, शिवसेने जिल्हा प्रमुख शशीभाऊ असतील, महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि प्रतिनिधी आणि विशेषतः ज्या कार्यकर्त्यांच्या जोरावरती ही निवडणूक जिंकण्याचा आपण निश्चय केलेला आहे ते महायुतीचे सर्व कार्यकर्ते, उपस्थित सर्व बंधू भगिनी मातांनो, माफ करा सगळ्यांची नावं घेते, वेळ वाचवतोय. आता आपल्याला रॅलीच्या माध्यमातून आपल्याला फॉर्म भरायचा आहे. मला वाटतं आज तो दिवस आलेला आहे. गेल्या 14 वर्षाचा वनवास 2011ला युतीचा म्हणजे शिवसेनेचा आणि एकत्र म्हणून आपण नगराध्यक्ष हा 2011ला तिथे जेव्हा 8 ते 11 बरोबर की नाही आपला नगराध्यक्ष होता, त्यानंतर 11 पासून ह्या वर्षापर्यंत आपला नगराध्यक्ष बसू शकणे हा 14 वर्षाचा वनवास आपण सगळ्यांनी आजच्या दिवसापासून निवडून काढायचा हा निश्चित आपल्याला उतरायचा. विशेषतः खेडमध्ये युती होणार की नाही होणार अशा चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये होत आहेत आणि मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांचे देखील मनापासून आभार मानून मी काल देखील चिपळूणला बोललोय की महाराष्ट्रामध्ये युती होत असताना आपल्या खेडमध्ये देखील निर्विवाद युती व्हावी यासाठी रवींद्र चव्हाण साहेबांनी पुढाकार घेतला. मी त्यांचं देखील आजच्या व्यासपीठाच्या निमित्ताने आभार मानतो. ही युती होणं ही काळाची गरज होती.